स्वयंप्रकोप कारणाने, स्वयंप्रकोपक कारण. आता या ठिकाणी मला आधीच सांगितलेलं आहे की शल्यतंत्राच्या ऱ्हासाची कारणेच मुळात हे आहे. परत अँटीबायोटिक इन्फेक्शन जे आहे त्याचा शोध न लागणे, अँटीबायोटिक संक्रमण होणे. त्याच्यामुळे अर्थातच ज्या सप्तविध उपक्रम सांगितले व्रणशोथामध्ये, शक्यतो पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा व्रणशोथ असतो तेव्हा त्याला सबसाईड करायचा, सप्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर न होत असल्यास नंतर त्याचं कसं आपोआप उपनाम, पाटण, दारण कसं होईल ही चिकित्सा सांगितली. तर हा एक सगळ्यात मोठा आपला लॅक्यून आहे आयुर्वेदाचा की तेव्हा हे नव्हतं. त्याच्यामुळे मग इन्फेक्शन हे कॉज होतं हे आज आपल्याला माहीत आहे. पण आयुर्वेदाची बेसच आहे वात, पित्त, कफ. तर पित्त, रक्त आणि कफ स्वयंकारणाने प्रकृतीत होतात. आणि प्रकृतीत झालेले हे दोष जे आहेत, हे दोष वायू, हे 3 दोष पित्त, रक्त आणि कफ हे प्रकृतीत झाल्यानंतर वायूच्या गतीने बाहेरील शिरांमध्ये नेऊन त्यांच्याद्वारे गती रुद्ध करतात. त्वचा व मांसस्थानी उच्छेद होतो, जो संहत म्हणजे घन म्हणजे सॉलिड, हार्ड, इंड्युरेटेड असा, याला ह्या सगळ्या संचयाला शोक असे म्हणतात. ही व्याख्या केली आहे अष्टांग हृदयकाराने. आता ह्याचं वर्णन आणि मॉडर्ननुसारचं वर्णन. मॉडर्नमध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा एखाद्या ठिकाणी इन्फ्लमेशन होते तेव्हा व्हॉट इज इन्फ्लमेशन? पॅथॉलॉजी, हाऊ इन्फ्लमेशन डेव्हलप्स. Inflammation is a tissue response to any irritant substance. कुठलेही irritant substance, it may be mechanical, chemical, कुठलाही ट्रोमा, कुठलाही काही असो, हा टिश्यू रिस्पॉन्स असतो. सेल्युलायटिसचे पहिले काय होते? इन्फ्लमेशन होते. सेल्युलायटिसचे पहिलेची स्टेज आहे इन्फ्लमेशन. आता इन्फ्लमेशनमध्ये मला वरचा शोध मला tissue response to any irritant substance. Irritant substance म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे इरिटेशन करत, तुम्हाला साधं स्क्रॅच इरिटेट इन्फ्लमेशन करू शकते स्किनवर. कोणी मारलं तर वळ उमटते, काही सांडलं, काही पोळलं, भाजलं तरी पण, म्हणजे सगळ्या प्रकारचे ट्रोमा याच्यात आले तर हे इरिटेट सबस्टन्स. आता काय होते याच्यामध्ये इन्फ्लमेशनमध्ये? काय, जेव्हा आपल्याला काही लागते किंवा इरिटेशन होते स्किनमध्ये, साधा मच्छर जरी चावलं तरी आपल्याला इरिटेशन होते. तर अशा वेळेस काय होते, स्किनमध्ये समजा हा हात आहे, ह्या हातामध्ये काहीतरी इरिटंट सबस्टन्स लागला, इरिटंट सबस्टन्स लागला. अशा वेळेस काय होते, पहिलं पॅथॉलॉजी काय होते, सगळं वसोडायलेटेशन. वसोडायलेटेशन, वेसल सगळ्या डायलेट होतात. वसो झालं. वसोडायलेटेशन होणे म्हणजे काय, सगळा रक्तप्रवाह तिथे, रक्तप्रवाह आला तिथे जास्तीत जास्त, हे फिनॉमिनॉन आहे. रक्त धावून जाते तिथे मदतीला, वसोडायलेटेशन होतं. वसोडायलेट, रक्ताचा रंग कोणता असते? लाल. वसोडायलेटेशन झालं, रेडनेस आला तिथे. वसोडायलेटेशन झालं म्हणजे रेडनेस पहिलं लक्षण दिसतं. आता ब्लड हिटेड असते म्हणून लोकल टेम्परेचर रेज झाली गोष्ट.
टेम्परेचर रेट झालं वसोडायलिटेशनमुळे. आता वसोडायलिटेशन झालं म्हणजे त्याच्यात फ्लुइड ऑस्मोसिस प्रोसेस होईलच. इतकं मोठं ब्लड आल्यानंतर ऑस्मोसिस होईल, मग एक फ्लुइड तिथून एक्झूड होईल. एक्झूड झाल्यानंतर ते तिथंच थांबून राहील. काय होईल? स्वेलिंग होईल. स्वेलिंग झालं. स्वेलिंग झाल्यानंतर इथल्या भागामध्ये स्वेलिंग झाल्यानंतर स्किन टेन्स होईल. स्किनमध्ये नर्व एंडिंग असतात, नर्व एंडिंग इरिटेट होतील. देन पेन. ड्यू टू ऑल दीज थिंग्स फंक्शन लॉस झाले. हे 5 लक्षणं. आता ही व्याख्या सांगितलेली आहे, ही झाली पॅथॉलॉजी आणि लक्षणं निर्माण. आता इथं अष्टांग हृदयकारांनी काय सांगितलंय? पित्त रक्त कफ. पित्त रक्त कफ. तुम्हाला मार लागल्यामुळे वायूचा प्रकोप झालेलाच आहे. वायूचा प्रकोप झाल्यामुळे पित्त आणि रक्त आणि कफ, म्हणजे आता तुम्ही हे रक्तातले सगळे भाग लक्षात घ्या. तर रक्त वसोडायलिटेशन होते म्हणजे त्या ठिकाणी काय होते? WBC काउंट जास्तीत जास्त जातात. जास्त फ्लो गेल्यानंतर WBC आक्रमक भूमिका असते, हे तर आज प्रूव्ह झालेलं आहे. तर ह्या वायूच्या प्रकोपाने लगेच वसोडायलिटेशन होते आणि पित्त आणि रक्त आणि WBC ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लागलेलं आहे तुम्हाला किंवा ज्या ठिकाणी शोकाचं कारण निर्माण झालं आहे त्या ठिकाणी या 3 गोष्टी गेलेल्या आहेत. वायूच्या प्रेरणेने वाहून नेण्याचं काम करतं. दुष्टानं बहिस्थिरा. इथे वसोडायलिटेशन म्हणजे बहिस्थिरा. बहिस्थिरा म्हणजे वेनस सप्लाय त्या ठिकाणी वाढलेली. नीत्वा रुद्धगती तेही कुर्यात. तिथे नेऊन रुद्धगती. वसोडायलिटेशन झालं, तिथे एक्झिट झालं फ्लुइड, मार्ग अवरोध झाला, त्या ठिकाणी कुर्यात त्वग मांस संशय. त्वचा आणि मांसाच्या ठिकाणी आश्रित होऊन जातो, त्या ठिकाणी दोष संचित होतात आणि उत्सेदसह ते शोध आणि स्वेलिंग निर्माण होते. आणि त्याची लक्षणं मग काय काय निर्माण होतात ते सांगितलेले आहे. पण ह्या व्याख्येचा आणि इन्फ्लमेशनच्या ह्या संप्राप्तीचा आणि इन्फ्लमेशनच्या पॅथॉलॉजीचं जर आपण कोरिलेट केलं तर हाही श्लोक पाठ करणे कठीण आहे. की वायू प्रकोपित होतो, वायू प्रकोपित झालं की ब्लड दुष्ट होते आणि ब्लड दुष्ट झालं. आता इन्फेक्शन होते म्हणजे कुठे होते? ब्लडमध्येच होते. मॉडर्ननुसार पाहिलं तर पॅथॉलॉजी कुठली आहे? ब्लडमध्ये. तुम्ही नोन आहे की WBC काउंट केला, ज्या ठिकाणी ज्या लोकांना इन्फ्लमेशन झालं आहे त्यांचा WBC काउंट केल्यानंतर तो रेज्ड असतो, त्या ठिकाणी लोकल लक्षणे दिसतात. ह्याच्यामध्ये तेच सांगितलं की बहिस्थिरामध्ये जाऊन दोष स्थित होतात म्हणून हे लक्षण. लक्षण आणि असे झाल्यानंतर आयुर्वेदाचा बेस कन्सेप्टच मुळात वात पित्त कफ असल्यामुळे त्याचे प्रकार केलेले आहे. 6 प्रकार केलेले आहेत. ते पुस्तकातून आणि पेपरमध्ये जर आले तर ते वाचण्यासाठी ते तुम्हाला पाठच करावं लागते. त्यानंतर चरकांनी सांगितलेली आहे संप्रप्ती. त्रयशोथः भवन्ति. संप्रप्तीने प्रकार सांगितले. त्रयशोथः भवन्ति वात पित्त श्लेष. आणि चरकाचार्य हे चिकित्सेचा जास्त प्रभाव असल्यामुळे सार्वजनिक शोध हा एक सुद्धा प्रकार सांगितलेला आहे. सार्वजनिक शोधाची कारणे हे तो शोध आणि हा शोध एकत्र होऊ नये. सार्वजनिक शोधाची कारणे चिकित्सेच्या दृष्टीने पांडू, अजून कामला, अजून काही काही वेगवेगळे कॉजेस असू शकतात. हार्ट डिसीज असू शकते, हृदरोगही सांगितलेला आहे सर्वांग शोधामध्ये, पुष्कळ कारणं सांगितलेलं आहे. म्हणून आधी चरकांनी क्लिअर केलं आहे. सर्वांग शोध हे सुद्धा ठेवलं आहे. पण सुश्रुतांनी मात्र वातच पित्तच कफच शोणितच संधिपातच आणि आगंतुक म्हणजे लोकलाइज फक्त वर्णन केलेले आहे. त्याच्यानंतर आगंतुक शोधाची लक्षणे. आता अजून हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा जो श्लोक सांगितला आहे पित्त रक्त कफान वायू दुष्टो, हा जरी अष्टांग संग्रहकारांनी सांगितलेला आहे तर ती संप्राप्ती जी सांगितली आहे ती निज सांगितलेली आहे. निज म्हणजे काहीतरी शरीरातच
बिघाड झालेला आहे, शरीरातच कुठला तरी इन्फेक्टिव्ह फोकस आहे मॉडर्ननुसार, आणि आयुर्वेदानुसार दोषांची अवस्था बिघडलेली आहे. आणि दुसरा आगंतुक प्रकार सांगितलाय म्हणजे सगळे ट्रोमॅटिक कॉजेस. म्हणजे आता इन्फ्लमेशनमध्ये सेल्युलायटिस जे सांगितलं आहे त्याच्यासाठी कुठलं ऑर्गॅनिझम सांगितलेलं आहे, स्ट्रेप्टोकोकस ऑरियस. तर हे निर्जन कारण झालं. त्याच्यामध्ये व्रणशोथामध्ये ट्रोमॅटिक व्रणशोथ वर्णन नाही केलेलं आहे, त्याच्यात इन्फेक्टिव्ह फोकाय सांगितलेलं आहे. जसं आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ आणि वात पित्त कफ आणि रक्तदृष्टी सांगितलेली आहे, तसं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. आणि नंतर आगंतुक शोथाची कारणे सुद्धा सांगितलेली आहे. आगंतुक शोथाच्या कारणामध्ये एकही कारण सुचलं नाही की केमिकल, ट्रोमॅटिक, फिजिकल याच्यातला कुठलेही. काल जे आपण पाहिले आहेत हे प्रकार, अल्सरचे प्रकार पाहिले आहेत, अल्सरच्या प्रकारमध्ये एक ट्रोमॅटिक सांगितलेलं आहे. ट्रोमॅटिकमध्ये मेकॅनिकल सांगितलं आहे, फिजिकल सांगितलं आणि केमिकल सांगितलं, सरळ सरळ दिलेले आहे. तसेच सुश्रुतांनी आणि चरकांनी, स्पेशली चरकांनी आगंतुक शोथाची कारणे सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये एकही सुटलेलं नाही, केमिकल, फिजिकल आणि मेकॅनिकल. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालेलं, आगंतुक प्रकाराचा छेदन, भेदन, अस्थिचे चूर्णन होणे, भंजन, पिच्छन, उत्प्रेषण, प्रहार, वध, टोचल्या जाणे, दबणे इत्यादी कारणाने हे सगळे ट्रोमॅटिक. तसेच भल्लातकाचे पुष्प किंवा फळाचा रस लागले, केमिकल. तेव्हा आता केमिकल ॲसिड वगैरे नव्हतं, असंच भल्लातक म्हणजे बिब्याचं तेल उबसते. भल्लातक, कपिकच्छू स्पर्शाने, कपिकच्छू स्पर्शाने इचिंग होते, ते पण एक सांगितलेलं आहे. विंचू, मधमाशी, गुंग चावणे म्हणजे बाईट पण आलेला आहे. विषारी प्राण्यांच्या सहवासात आलेले आहे. तसेच विषारी प्राण्यांचे दात, नख, शिंग लागल्याने, समुद्री हवा, विषकारक हवा, हिम किंवा दहनच्या स्पर्शाने शोथ निर्माण होतो. आता एक तरी कॉल सुटला का नाही, सगळे प्रकार आले. फक्त काळानुसार त्यांची कारणं वेगवेगळी आहेत. आजच्या काळानुसार आपला ॲक्सिडेंटल ट्रोमा, त्याच्यानंतर ॲसिड बर्न, अजून कुठलं केमिकल बर्न, बर्फाळ प्रदेशात जातो, कोल्ड फ्रॉस्ट, कोल्डेनी होऊ शकते, उन्हात गेल्याने उन्हाचे सनबर्न होऊ शकतो, एक्सरेचे हे आहे, काही बाईट झाला, कुठल्या प्राण्याने चावा घेतला, कुठलं काँग्रेस गवतची ॲलर्जी आली, कुठल्या गवताची ॲलर्जी आली, कुठल्या गवतावरचा किडा चावला, हे सगळे प्रकार याच्यामध्ये आहे. नंतर शोथाचे वर्णन आहे. आता त्याच्यानंतर ते हे जे 6 प्रकार केलेले आहेत, ते 6 प्रकार तुम्हाला वाचायचे आहेत, पुस्तकातले जसेच्या तसे लिहायचे आहेत. परंतु त्याच्यानंतरच्या सर्वात महत्त्वाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे सुश्रुताचार्यांनी, ते खूप महत्त्वाचं आहे. ते तिन्ही श्लोक खूप महत्त्वाचे आहेत. व्रणशोथाच्या अवस्थेनुसार केलेले व्रणशोथाचे प्रकार, अमावस्था, पच्चमान अवस्था आणि अपवाद.